नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की इंदू व्यंको महाराजांना मध्येच थांबवत म्हणते की महाराज, मला या सगळ्यांना ना काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा व्यंको महाराज इंदूला म्हणतात की अगं बाळा, आज महाशिवरात्र आहे, आज भगवान शंकरांची गोष्ट सांगायची आहे. आज का तुला वेगळी गोष्ट सांगायची आहे? काय घडलंय का? आता हे सगळं ऐकून श्रीपत आणि भामा खूपच घाबरतात. आता इंदू थोडासा विचार करते आणि ती अडखळत म्हणते की नाही, तसं काही घडलं नाही, पण मला बाळकृष्णाची गोष्ट सांगावीशी वाटते. असं पण गोपाळ आलाय ना, त्याला बघून आठवली मला. तेव्हा गोपाळ आश्चर्याने इंदूकडे बघायला लागतो. आता हे ऐकून व्यंको महाराज हसायला लागतात आणि इंदूला म्हणतात की मान्य आहे अगं, पण बाळकृष्णाची गोष्ट आपण गोकुळाष्टमीला सांगतो किंवा इतर सगळ्याच कीर्तनामध्ये सांगतो की आज महाशिवरात्र आहे ना, तर आज शंकरांची गोष्ट सांगायची. यावर इंदू म्हणते की नाही, ते बरोबर आहे, पण भगवान शंकराने एवढी आपल्यामध्ये ताकद नाही आहे ना, त्यांच्यामध्ये खूप होती म्हणून तर ते विष पचवू शकले ना. आपण सामान्य माणसं आहोत, आपल्याला थोडी विष पचतं, त्यामुळे आपण सावध राहायलाच बरं, गोपाळ कृष्णासारखं. आणि ती गोपाळला म्हणते की गोपाळ, लक्ष देऊन ऐक बरं का. आणि इंदू पुढे सांगायला लागते की आज मी तुम्हाला श्रीकृष्णाच्या आयुष्यात घडलेली पुतना मावशीची गोष्ट सांगणार आहे. आता इंदू सांगत असताना गोपाळ एकदम लक्ष देऊन ऐकायला लागतो. तर इंदू सांगते की माऊली, कंस मामाने पाठवलेली पुतना मावशी कशासाठी आलेली होती, आठवलं का? तेव्हा गोपाळ थोडासा विचारात पडतो. आता इंदू सांगते की बाळकृष्णाला मारायला आली होती बरं का पुतना, आणि त्यासाठी तिने तिची मायावी शक्ती वापरली. आता इकडे भामा श्रीपतकडे बघायला लागते. तेव्हा श्रीपत तिला खुणावूनच शांत बसायला सांगतो. तर सगळेजण बाळकृष्णाची गोष्ट ऐकण्यात मग्न झालेले असतात. आता गोपाळ मात्र इंदूचं बोलणं लक्ष देऊन ऐकत असतो आणि तिच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आता इंदू सांगते की एकदम मायाळू मावशीचं रूप धारण केलं पुतना मावशीने. आता गोपाळ इंदूकडे बघत असतो आणि त्याला आठवतं की इंदू त्याला बोलली होती की आवडीला मुरड घाल आणि महाशिवरात्रीच्या दिवशी ये मंदिरात कीर्तन ऐकायला, सगळे प्रॉब्लेम विठुरायाच्या मंदिरात सुटतील. देवावर नसेल पण माझ्यावर तर विश्वास आहे ना. आणि तो इंदूकडे खूप आश्चर्याने बघायला लागतो. आता इंदू सांगते की गोपाळ, आली बरं का मग गोकुळात पुतना मावशी, तिची जवळची मावशी बनवून, आणि म्हणते कशी की द्या बरं माझ्या भाच्याला माझ्याकडे. कधी एकदा त्याला कवटाळते, असंच झालंय. इकडे भामा खूपच घाबरलेली असते. आता इंदू सांगते की तिचं मायावी रूप कुणालाच कळलं नाही. तिचा जिव्हाळा, प्रेम बघून लोकांना खरंच वाटलं की ती कृष्णाची खरंच मावशी आहे म्हणून. आता इंदू अचानक खूप रडायला लागते आणि रडत म्हणते की अहो यशोदा माय फसली हो, आणि तिने दिलं तिच्या हातात बाळकृष्णाला. ती पुतना मावशी त्या बाळकृष्णाला दुधाऐवजी विष पाजणार होती, पण त्याआधीच श्रीकृष्णाने तिला बरोबर ओळखलं, तिचा नायनाट केला, कायमचं संपवून टाकलं. आणि म्हणते की यातून आपण काय शिकायचं गोपाळ? मावशी रूपात आलेल्या पुतनेला लगेच ओळखायचं, असं आपण फसायचं नाही आणि आपल्या मुलांना तिच्या तावडीतून वाचवायचं. तेव्हा गोपाळ श्रीपत आणि भामाकडे बघायला लागतो. आता इंदू पुढे सांगते की कारण रूप बदलून आलेली माणसं नाती सांगतात, जीव लावतात, पण दिसतं तसं नसतं ना, म्हणून तर जग फसतं. आता सगळेजण इंदूसाठी टाळ्या वाजवायला लागतात. आता यानंतर व्यंको महाराज इंदूला म्हणतात की इंदू बाळा, खरंच खूप छान गोष्ट सांगितली बरं का. अगं पण आज महाशिवरात्रीच्या दिवशी पुतना मावशीची गोष्ट नाही, म्हणजे ही का सांगावीशी वाटली तुला? तेव्हा इंदू खूप घाबरते आणि अडखळत म्हणते की ते म्हणजे नाही, माया करून लेकरं पळवणाऱ्या टोळ्या काही कमी आहेत का, म्हणून सांगितलं. अहो मागे नाही का आदूला उचलून नेलं होतं गुंडांनी, त्याच्यासाठीच तर सांगितली ही गोष्ट की सावध राहा. तेव्हा व्यंको महाराज इंदूला म्हणतात की नाही इंदू, काय आहे, महाशिवरात्रीच्या कीर्तनात तू थोडंसं विषयांतर करून एक वेगळी गोष्ट सांगितलीस. काय आजूबाजूचा काळ खरंच फार भयंकर आहे, जे काही चाललंय ते आपण पाहतोय, त्यामुळे आपण सगळ्यांनीच आपापल्या घरातील लहान मुलांची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे, हे या निमित्तानं या गोष्टीतून आपल्याला कळलं असं मला वाटतंय. आणि ते इंदूला म्हणतात की आता एवढी सुंदर गोष्ट तू सांगितली आहेसच, तर याच निमित्ताने माझी अशी इच्छा होती की आमच्या परमपूजनीय पुंडलिक महाराजांनी भगवान श्रीकृष्णांचा पुतनेचा पाळणा लिहिला होता, तर तोही तू या निमित्ताने साजरा करावा असं मला वाटतंय. तेव्हा सर्वजण इंदूला आग्रह करायला लागतात. तेव्हा इंदू श्रीकृष्णांचा पुतनेचा पाळणा म्हणायला लागते. आता इंदू गोपाळला हळूच म्हणते की गोपाळ, लक्ष देऊन ऐका, खूप महत्त्वाचं कडवं आहे. आणि इंदू म्हणायला लागले
लागते की होती पुतनाही त्याच मेळामध्ये, विष उरामध्ये भरून या, ओळखतो तिला गोविंद मुरारी. बालरूप जरी अंश तो देवाचा, भासवती लोक कनवाळू प्रीत, परिपाठात स्वार्थ साधू, अंत हो त्याचा पुतनेसारखा, हो पाठीराखा बाळकृष्णा. तेव्हा गोपाळ खूप शॉक होऊन इंदूकडे बघत असतो. आता इंदू खूप रडायला लागते आणि विठुरायासमोर हात जोडते. आता व्यंको महाराज म्हणतात की बोला पुंडलिक हरे विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय, राम कृष्ण हरी. तर इंदू इकडे विठुरायासमोर हात जोडून खूप रडत असते. तर आता यानंतर आपण पाहतो की कीर्तन झाल्यानंतर सर्वजण घरी आलेले असतात. आता व्यंको महाराज आणि शकुंतला बोलत असतात. आता शकुंतला व्यंको महाराजांना म्हणते की अहो, आज इंदूचं कीर्तन किती छान झालं ना हो. यावर व्यंको महाराज म्हणतात की हो, अगदी खरं आहे. बघ, तुला सांगतो की इंदू जेव्हा जेव्हा असं सुंदर कीर्तन निरूपण करते ना, तेव्हा सगळे श्रोते अगदी तल्लीन होऊन जातात बघ. अपार कृपा आहे आपल्या इंदूवर विठुरायाची. तेव्हा शकुंतला म्हणते की हो, हे मात्र खरं आहे की खूप कृपा आहे विठुरायाची तिच्यावर. पण काय हो, तुमचं आज महाशिवरात्रीचं कीर्तन तर झालंच नाही. म्हणजे इंदूने तुम्हाला थांबवून स्वतःचीच गोष्ट सांगायला सुरुवात केली आणि मग झालं तिचं पाल्हाळ सुरू. तेव्हा व्यंको महाराज म्हणतात की पाल्हाळ, जसं काही तिने सांगितलेली गोष्ट तुला आवडलीच नाही. यावर शकुंतला म्हणते की नाही हो, असं कसं म्हणता. पण अहो, गावकऱ्यांना तुमचं महाशिवरात्रीचं कीर्तन ऐकण्याचं वेध लागलं होतं. मला असं वाटतं की महाशिवरात्रीचं तुमचं कीर्तन आहे ना, ते काकणभर जास्तच राहणार. तेव्हा व्यंको महाराज हसत म्हणतात की हो, तेही खरंच आहे म्हणा, पण आज मला कीर्तन करताच आलं नाही. पण तुला सांगतोय, इंदूची जी दिवसेंदिवस प्रगती चालू आहे ना, आणि ती ज्या सफाईने निरूपण करते, कीर्तन करते, ते पाहून मन खरंच धन्य होऊन जातं बघ. आजसुद्धा तिचं कीर्तन ऐकताना मीच इतका रंगून गेलो होतो की माझं कीर्तन करायचं राहिलं, हेच मला विसरायला झालं. पण एक मात्र आहे बरं का शकू, विठुरायाला कीर्तनकारांच्या मुखातून जी गोष्ट श्रोत्यांपर्यंत पोहोचवायची असते ना, ती गोष्ट विठुराया पोहोचवतोच. आणि तितक्यात तिथे गोपाळ येतो आणि तो एकदम घाईघाईत असतो आणि म्हणतो की बाबा. आता यावर व्यंको महाराज गोपाळला म्हणतात की काय रे गोपाळ, अरे एवढं सुंदर कीर्तन झालं आणि तुझा चेहरा असा का आहे. आता गोपाळ म्हणतो की बाबा, मला जे वाटत होतं ना तेच आहे. तेव्हा व्यंको महाराज आश्चर्याने गोपाळकडे बघायला लागतात आणि विचारतात की आता काय झालं. तेव्हा गोपाळ सांगतो की बाबा, आपली इंदू संकटात आहे हो, इथे ना नक्कीच काहीतरी गडबड आहे. तेव्हा व्यंको महाराज शॉक होऊन गोपाळकडे बघायला लागतात. तर आता यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की भामा इंदूवरती खूप चिडलेली असते आणि ती तिला जोरात धक्का देते आणि म्हणते की बस इथे, माझे कान काही वेडे वाटले का तुला. का करप्याच्या धोत्राला खिसा वेड्यात काढत होतीस का आम्हाला. चांगलं कीर्तन करायचं सोडून आम्हाला शाल जोडे मारत होतीस होय. वेडे वाटलो का आम्ही तुला. आणि तुला काय वाटलं ग की आम्हाला कळणार नाही. असं म्हणून ती इंदूचा हात जोरात पकडते. तेव्हा इंदू खूप ओरडायला लागते आणि म्हणते की अगं, मी सरळच बोलत होते, मी कशाला उगाच तुम्हाला टोचे मारू. तेव्हा भामा इंदूला म्हणते की अगं माझी गोड राणी, गाते भोळेपणाची गाणी, 12 गावचे पाणी प्यायलेली माणसं आहोत आम्ही दुनियेला बनवतो आणि तू आम्हाला बनवतेस होय. आणि पुतना मावशीची गोष्ट मुद्दाम सांगितलीस ना तू. मी पुतना आहे का. मी पुतना आहे असं म्हणून ती इंदूचा हात पिरगळायला लागते. तेव्हा इंदू खूप ओरडायला लागते आणि म्हणते की अगं काकू सोड ना गं. आता तितक्या तिथे श्रीपत येतो आणि म्हणतो की माय डिअर भामा, अगं काय हे किती गोष्टी मनावर घेशील. आता या कीर्तनात रामाकृष्णाच्या गोष्टी नाही चालणार तर कुठल्या चालणार. 100 गोष्टी असतात असल्या. तेव्हा भामा चिडून म्हणते की मग या 100 गोष्टीतली एकच गोष्ट मिळाली का ही असली. तेव्हा इंदू घाबरत म्हणते की आठवली मला म्हणून सांगितली. तेव्हा भामा म्हणते की आठवली अशी एक देईन ना ठेवून, उलट उत्तर देऊ नकोस हा. बस झालं, आजपासून तुझं कीर्तन बंद. यापुढे काही कीर्तन बिर्तन करायचं नाही. तेव्हा इंदू म्हणते की अगं पण. यावर भामा इंदूवरती ओरडत म्हणते की आता तोंड उघडायचं नाही या, तंगडं मोडून हातात ठेवीन, नाही तर तुझ्या अम्माला टोमणे मारतेस होय ग. मला पुतना म्हणते, तिला ना चांगलं काठीने बडवूनच काढते मी.
चल असं म्हणून ती इंदूला खेचायला लागते. तेव्हा श्रीपत भामाला म्हणतो की उगाच इकडे तिकडे मारशील, काहीतरी होईल, जीवानशी जाईल ती. एवढी जर अंगात उर्मी असेल ना तर कुठल्या तरी खोलीत डांब तिला. तेव्हा भामा म्हणते की 4 दिवस खोलीत डांबून ठेवते आणि एक दाणासुद्धा खायला देत नाही. असं म्हणून ती इंदूला घेऊन जायला लागते. तेव्हा श्रीपत भामाला समजावत म्हणतो की अगं एवढं नको. तेव्हा भामा रागाने श्रीपतला म्हणते की आत्ता मला नको शिकूसा तू, आता बघच मी काय करते ते. तेव्हा श्रीपतसुद्धा रागाने म्हणतो की कर कर, तुला काय करायचं ते कर. आणि तो स्वतःलाच म्हणतो की कुठून दुर्बुद्धी सुचली आणि हिला घेऊन आलो काय माहिती. आता भामा इंदूला खेचत एका खोलीमध्ये घेऊन येते आणि तिला जोरात धक्का देते. तेव्हा इंदू खाली पडते आणि म्हणते की अगं काकू नको ना असं करू. तेव्हा भामा इंदूला म्हणते की पुतना मावशीची गोष्ट सांगतेस होय, आता कर ना कीर्तन या बंद खोलीत, या विठ्ठलासमोर करत बस विठ्ठल विठ्ठल असं म्हणून ती तिथून निघून जाते. इकडे इंदू खूप रडायला लागते आणि म्हणते की काकू असं नको ना गं करू. मात्र भामा इंदूचं काहीही न ऐकता तिथून निघून जाते. आता इंदू खूपच रडत असते आणि ती तिथेच असणाऱ्या एका विठुरायाच्या मूर्तीकडे बघायला लागते. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.